तर इथे टॉस केलं जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एका बाजूला किशोर 11 खरबई क्रिकेट संघ त्यांना फाईट करेल दक्ष 11 मोदर क्रिकेट संघ. आपल्याला पाहायला मिळेल टॉस इथनं दक्ष 11 मोदर क्रिकेट संघ कोणता खरबई किशोर 11 खरबई संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं आणि आपण पाहू शकाल मोदर संघाला पहिल्यांदा आपण पाहता इथनं मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित दिलं गेलं. पाहता 4 षटकांची मॅच असेल आणि इथनं तर बघायचं आजच्या रात्रीतील पहिल्या 17 मधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच किशोर 11 खरबई आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच दक्ष 11 मोदर क्रिकेट संघ. अगदी पाहिलं तर एक संघ बदलापूरवरनं आज खालापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर पनवेल तालुक्यामधील मोदर गावातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतात खालापूर तालुक्यामध्ये. दोन्ही मोठे संघात बिग फाईट लढत पाहायला मिळेल जबरदस्त लढत पाहायला मिळेल. इथं मात्र आपल्यामध्ये जर विचार केला तर यामध्ये तील मात्र शंका नाहीये. बघायचं आज इथे मात्र आजच्या सत्रातील पहिल्या सत्रातील आपण पाहिलं तरी शेवटची लढत कोण कोणावरती मात करेल कोण इथे कोणावरती या ठिकाणी हबी ठरतं ते मात्र बघायचं. यस पाहू शकाल वर्तमान लढतीमध्ये आपण पाहिलं तर अगदी निंबोडे संघानं मॅच जिंकली परंतु ज्या मॅचचा आपण पाहिला मॅन ऑफ द मॅच ठरला तो म्हणजेच कैलास वाघमारे. त्याने मित्रांनो भिलवल्याच्या मैदानावरती तब्बल 105 धावा तिथे चेस केल्या होत्या आणि पाहिलं तर चिंचखांबला टीमचा तो आयकॉन म्हणून निवडला गेला होता. अप्रतिम. अजूनचा विषय केला तर 3 बॉल 18 धावांची गरज असताना 3 बॉल 3 षटकार त्याच्या बॅटबंदला लगावले गेले होते आणि इथे मात्र आपण पाहिलं तर त्याचा तो रेकॉर्ड आज जर विचार केला तर इथे देखील मोठे फटके मारले गेले आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त. निंबोडे संघ विश ऑल द बेस्ट. इथे मात्र स्पर्धेच्या वतीनं अगदी शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला किशोर 11 खरबई क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल दक्ष 11 मोदर. ही बिग फाईट पाहायला मिळेल 4 षटकांची मॅच. टॉस जिंकला तो म्हणजेच किशोर 11 खरबई टीमनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं. बॅटिंगसाठी तर आमंत्रित केलं गेलं ते म्हणजे दक्ष 11 मोदर टीमला. तर जा लगेच मैदानाच्या आतमध्ये दक्ष 11 मोदर क्रिकेट संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. तर जायचं लगेच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो पहा आज पाहता आज विचार केला तर 12:11 झालेत आणि शेवटची लढत आपल्याला भेटीला येते. जबरदस्त संकल्पना आयोजकांच्या वतीनं. अगदी पहिलं तर पहिली लढत पार पडली. इथनं जर विचार केला तर पहिली लढत होती ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स कुंडेवाल आणि त्यांना फाईट केला होता तो म्हणजेच बामन सूर्य संघाने अगदी फाईट केली ती कुंडवल टीमला. तिथे कुंडवल संघाने मात्र आपण पाहिलं तर विजय संपादित केला. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहिलं तर आता चौथी लढत आपल्याला पाहायला मिळते. ही लढत मात्र मित्रांनो मोठी असेल मित्रांनो बघायचं. अगदी पहिलं तर बदलापूर विभागामधला संघ पाहायला मिळतो. खरबई विभागात खरबई गावाचा संघ पाहायला मिळतो किशोर 11 खरबई आणि त्यांना फाईट करेल इथनं मात्र दक्ष 11 मोदर. पनवेल तालुक्यातील अगदी पाहिलं तर एक चांगला दर्जेदार संघ. 4 षटकांची मॅच पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे ते म्हणजे योगेश पारधी आणि त्याच्यासोबत मैदानाच्या आतमध्ये यावेळी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो रवी भगत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. यावेळी पहा रवी भगत ऑन स्ट्राईकला नॉन स्ट्राईक फलंदाज योगेश पारधी यावेळी पाहायला मिळेल आणि बॉलिंग ट्रॅकवरती खरबई टीमचा गोलंदाज बादल सवारे इथं आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पाहिलं मित्रांनो बरंच मोठं नाव आहे बादल सवारे.
अगदी जर विचार केला तर नेरल परिभाग असेल, बदलापूर विभाग, त्यानंतर अंबरनाथ विभाग असेल, पूर्णपणे आपण जर विचार केला तर ठाणे परिभागामध्ये ह्या खेळाडूचं नाव आहे. आणि इथं जर विचार केला तर त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर पनवेल तालुक्यातील एक नामवंत संघ खेळताना दिसतो. पण तू बघायचं 4 षटकांची मॅच इथे बघायचं. पहिल्यांदा बॅटिंगचं आमंत्रण दिलं गेलं, परंतु या आमंत्रणाचा स्वीकार केला. आणि इथं आपण जर पाहिलं तर आता मात्र आपण जर विचार केला तर धावसंख्या अगदी कशा रीतीने उभी केली जाईल. मैदानामध्ये पहिला ट्रम्प कार्ड पाहू शकाल. यावेळी गोलंदाज बादल सवारे. 3, 2, 1 स्टार्ट. लेट्स प्ले. पहिला बॉल. यावेळी पहा पहिलाच बॉल मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षकात त्या ठिकाणी पाहायचं. अगदी सुरेख जजमेंट चांगलं झालं. उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेनं आपण पाहिलं तर अकाउंट इथं ओपन झालं. ते म्हणजेच दक्ष 11 मोदा टीमचं. ज्यावेळी पाहायचं तर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती एक धाव आली. स्ट्राईक रोटेट झाली. योगेश यावेळी पहा अगदी पाहिलं तर हा बॉल यस व्हाईट बॉल दर्शवला जाईल. इट इज अ व्हाईट बॉल. आमच्या ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. इथनं जर पाहिलं तर आमचे बरं या ठिकाणी संजय दादा वाघमारे असतील आणि त्यानंतर आमचे स्क्वेअर लेग पंच महेंद्र मुकणे. अगदी पाहता ऑफिशियल पंचाची भूमिका पाहायला मिळते. अप्रतिम अफाट मेहनत पाहायला मिळते स्पर्धेमध्ये. यावेळी पहा बॉल बॉडीवरती आदळला, परंतु बघायचं क्षेत्ररक्षक दोऱ्यात. अगदी पाहिलं तर कव्हर पॉइंट स्वतः विकेट किपर फर्स्ट स्लिप तिन्ही 4ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावले आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. बॉल आपण पाहता 2 बॉल समाप्त झालेत. बॉडीवरती बॉल आदळला. लेग बायच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर एक धाव आली आणि टोटल धावसंख्या धावपटावरती जोडली गेली. 3 धाव वाईट धावपटावरती लागल्या गेल्या. यावेळी पाहायचा बॉल अगदी पाहिलं तर हलक्या हातानं फक्त सन्मान द्यायचा होता आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव व्हील आडव्या बॅटनं आपण पाहिलं तर सन्मान दिला गेला. स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बॉलला अगदी गॅदर केलं जातं आणि बॉल अडवला जाता. पाहता इथनं एकच धाव आली. एका धावीच्या मदतीनं 4 धावा धावपटावरती लागल्या गेल्या. यावेळी पहा मोठे फटके मारायच्यात. परंतु आपण जर पाहिलं तर ते बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाही. जसे आपण स्लॉट मध्ये आणताय तसे फटके फ्लॉट मध्ये येतील. परंतु आपण जर पाहिलं तर ती बॅटला बॉल कनेक्ट होत नाही. बॅटला बॉल ब्रश होत नाही. डॉट बॉलची डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. टोटल चेंडू समाप्त झाले 4. अजूनही 2 बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बादल सवारे एक मोठं नाव आणि मोठा गोलंदाजा यावेळी तयार. यावेळी पहा टॅप करायचं होतं हलक्या हातानं, परंतु इथे लिडिंग एज लागली आहे आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल चालला. पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर हा बॉलवरती डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. अजून शेवटचा अंतिम बॉल आहे आणि बघायचं इथे आता काय घडतं. शेवटचा बॉल एखादा मोठा फटका येईल, सन्मानजनक धावसंख्या उभी राहील. पण आपण जर पाहिलं तर इथे आता ते घडेल का. एक बॉल अंतिम बॉल असेल. यावेळी पहा बॉल अजून एक डॉट बॉल. यस अंतिम आपण जर विचार केला तर पहिलं षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांकडनं. पहिलं षटक समाप्त झालं आणि धावपटावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. टोटल दक्ष 11 मोदा टीमच्या 4 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. इथनं मात्र दक्ष 11 मोदा टीम अगदी अप्रतिम कामगिरी इथं मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना इथं मात्र किशोर 11 यावेळी मात्र खरबई संघ अप्रतिम यावेळी मात्र चांगली सुरुवात करून दिली गोलंदाजांना. अगदी बादल सवारीनं पाहायला मिळते. दर्जेदार सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर पाहू शकाल आमची केटीसी वाहिनी. अगदी जर विचार केला तर 2 कॅमेरामॅन आणि एक आमचे ऑपरेटर निशांत बागडे. आजचा विचार केला ना तर त्यांची मेहनत भरपूर आहे या स्पर्धेसाठी. आपण पाहता अगदी मोबाईलवरती बिझी असतील तरी देखील त्यांचा एक डोला मोबाईलमध्ये आणि एक डोला आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहता आपण एक अफाट मेहनत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना पाहिलं. दर्जेदार क्वालिटी. परंतु हे आपण जर विचार केला तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर हे जे टॅलेंट आहे ना ते आमच्या निशांत बागडेकडे, ते अजून कुठल्या ऑपरेटरकडे नाही आहे. आपण जर पाहिलं ना तर एका साईडला मोबाईल यूज करतात, एका बाजूला ऑपरेटिंग. म्हटलं तरी मोठी गोष्ट आहे.
आणि आज जर पाहिलं तर त्यांचं नाव अगदी रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. बैलगाडा शर्यत असेल त्यांचं आपण पाहिलं KTC वाहिनी अगदी चांगल्या दर्जेदार क्लिअरिटी देत असते. आज त्यांना देखील शुभेच्छा देऊयात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथनं पाहूयात सलामीची जोडी आहे यावेळी मात्र रवी भगत आणि योगेश पारधी. दिनेश यावेळी पाचा बॉल चढ मध्ये फेकला गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यस इथं मात्र बघायचं आहे वाईट बॉल घोषित केलाय. अगदी ऑफस्टिकच्या बाहेर बॉल चालला आणि इथनं मात्र वाईट घोषित केला जातोय. पाहायचं अजूनही मित्रांनो सांगता येत नाहीये रिझल्ट कोणत्या बाजूने झुकेल. परंतु इथनं जर विचार केला तर दोन्ही संघ दिग्गज आहेत मोठे आहेत. यावेळी पहा अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा. यस पंच आमच्याकडे बोलतील हा बॉल इथनं मात्र इट इज अ वाईट बॉल घोषित केला जाईल. ऑफस्टिकच्या बाहेर चालला आणि वाईट बॉलच्या मदतीने अजून एक धावसंख्या जोडली जाईल. संघाची टोटल धावसंख्या धापटलावरती लागली गेली. 6 धावा लॉस ऑफ 0 विकेट. इथनं दक्षिण पण मोदर टीम. ज्यावेळी पहा सुरेख लेंथ ऑफस्टिकला बॉल रिलीज झाला तिथनं मात्र पंचांकडे लाऊड अपील केलं जातं. परंतु हा बॉल इथनं डॉट असेल असं पंच इथनं मात्र दर्शवतात. आमचे संजय दादा वाघमारे असेल अफाट मेहनत ज्यांच्या माध्यमातून विकेट इथे बनवली गेली आहे आणि तेच आमचे संजय दादा वाघमारे या स्पर्धेचे आपण पाहिलं तर अगदी आधारस्तंभ असेल आपण पाहू शकाल. यावेळी पहा बॉल बॅटच्या लिडिंग एज लागली आहे. प्रॉपर बॅटच्या स्लॉट मध्ये फटके येत नाहीयेत. प्रॉपर मधोमध बॅटच्या फटके येत नाहीयेत. फक्त बॅटची कट लागती. तिथे विकेट किपर आहेत. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप. तिथं जर विचार केला तर कव्हरला देखील सुरेख क्षेत्ररक्षण पॉईंट मध्ये देखील अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आणि इथं आपण जर विचार केला तर पुन्हा एकदा एकच धाव आली. धावसंख्या पुढे जाईल. टोटल 7 धावा धापटलावरती लॉस ऑफ 0 विकेट. दक्षिण पण मोदर टीम. यावेळी पहा आडव्या बॅटनं योगेश पारधी एक मोठा खेळाडू आणि त्याच्या बॅटमध्ये अगदी पाहिलं तर अति अपेक्षा असेल. अगदी विचार केला तर दक्षिण इलेव्हनच्या पॅकर्स असतील त्यानंतर पूर्णपणे प्रेक्षक वर्ग यांना अपेक्षा असतील. इथं मात्र मोदर टीमला डॉट बॉल आला. अजून एक सटीक लेंथ पाहायला मिळते. यावेळी पहा कोणत्या प्रकारे आपण जर विचार केला तर हालचाल करू देत नाहीये फलंदाजाला. अजून एक बॉल डॉट आला. योगेशचा विचार केला तर आतापर्यंत 6 बॉल डॉट झाला. एकही धाव आली नाहीये. योगेश पारधी बॅकफुट वरती ढकलला जातो. षटकातील 5वा बॉल इथनं पहा. यावेळी डायरेक्ट हिट. यस परफेक्ट बंदोबस्त पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र काउंटर अटॅक पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट आणि पाहता आपण इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. बाद झाला दक्षिण इलेव्हन मोदर टीमचा. रवी भगत बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल गजानन. यावेळी मात्र इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. बॉल समाप्त झाले आतापर्यंत 5. अजूनही शेवटचा अंतिम बॉल इथं दुसऱ्या षटकामध्ये. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती पाहू शकाल मित्रांनो. आपण पाहिलं तर खरबई संघ नाव मोठं. आपण जर विचार केला तर अगदी त्यांची स्पर्धा देखील मोठ्या पाहायला मिळतात. आमचे परम मित्र जर विचार केला तर आमचे प्रसाद सवारे सर देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी पाहिलं तर पॉइंट मध्ये सॉरी फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाहिलं तर विकेट किपरच्या पाठीमागे. आणि पाहता इथं मात्र जर विचार केला तर एक नामवंत संघ किशोर 11 खरबई संघ आणि त्या संघाला संधी दिली गेली आज खालापूर तालुक्यामध्ये. दर्जेदार स्पर्धा मित्रांनो. आपण पाहिलं तर खालापूर तालुक्याची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अगदी जर विचार केला तर सोंडाई माता चषक आपण पाहायला मिळतात. 2025 पर्व आपण इथं मात्र एन्जॉय करता. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाज दिनेश. यावेळी पहा फटका चांगला अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला चालला. क्षेत्ररक्षक धावतात चेंडू मागे. जवळ बॉल अडवलं जाईल
आणि इथे मात्र बघायचं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं. आणि इथनं मात्र जर विचार केला तर पहिलं दुसरं षटक समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या इथं दक्ष 11 मोदर टीम जाऊन पोहोचली 9 धावा धापटलावती. लॉस ऑफ 1 विकेट इथनं मोदर संघ. पहिलाच बॉल योगेश साठी अलांदा कारपंडा फटका चांगला मिड विकेट रिसेंटचे क्षेत्ररक्षक आले. सिंगल कंप्लीट झाली परंतु थोडंसं फंबलिंग पाहायला मिळेल. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर या बॉलवरती इथनं 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल 11 धावा धावपटलावरती लागली गेली आहे दक्ष 11 मोदर टीमची. यावेळी पाच गोलंदाज इथं मात्र अतिश वाघ आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. यावेळी पहा मिस टायमिंग बॉल हवेत चाललाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा बॉल इथे अडवला जाईल. अगदी पाहिलं तर इथनं मात्र झेल पकडला जातोय आणि इथनं मात्र मोठा गडी तंबूच्या असलेला फलंदाज योगेश पारवी बॅक टू द डगआउट. दुसरा गडी बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी वाईट अपील केलं जाईल. या सीता अपील स्वीकारला जाईल. उत्साह जास्त विश्वास देखील भरपूर जास्त पाहायला मिळाला. हा बॉल पाहता इथं मात्र अचूक डिसिजन पाहायला मिळतं आणि वाईट बॉल इथं घोषित केला जातं. धावा धावसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतील 12 धावा धापटलावती. लॉस ऑफ 2 विकेट्स दक्ष 11 मोदर टीम. यावेळी पहा आता फटका फसला. इथे चुका घडल्यात. बघायचं या चुका मागात पडू शकतात. अगदी पाहिलं ना मित्रांनो या स्पर्धेमध्ये या मैदानावरती आपण लो स्कोरिंग सामने पाहताय आणि तेच सामने अगदी शेवटच्या सिच्युएशनला हाय व्होल्टेज होत आहेत. अगदी कालच्या रात्रीमध्ये पाहिलं तर कांडोली सी संघाने इथे पकड मजबूत केली. सुपर 6चं तिकीट घेऊन गेलं. पण आपण जर विचार केला तर तो सामना असा झाला होता 6 बॉल 7 धावांची गरज होती आणि त्या गोलंदाजाने जिद्द सोडली नाही. अगदी शेवटपर्यंत अगदी चांगली गोलंदाजी केली आणि सामना जिंकून दिला कांडोली सी संघाला. अगदी पहिला तर जबरदस्त सामना झाला होता. पण तो आज बघायचा कोणता संघ सोंडाई माता चषकामध्ये सुपर 6ला क्वालिफाय होईल. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यावेळी फलंदाज पाहता गजानन. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता ऑन स्ट्राईकला. हा बॉल इथनं या सिटीचा वाईट बॉल पहा बराच लेट परंतु डायरेक्टली आपण पाहता तर थेट आमच्यापर्यंत पंच पोहोचतायत. अगदी पाहिलं तर हा बॉल इथनं वाईट घोषित केला जाईल आणि चेक करायचंय का यावेळी फिल्डिंग डिपार्टमेंट रिव्ह्यू असेल ना पंच. त्यांचा रिव्ह्यू इथनं मात्र संपला. किशोर 11 खरवई टीम आपला रिव्ह्यू इथनं संपला. चेक केलं जाईल. बघायचं टीव्ही अंपायरकडे रेफर केलं जाईल बॉल वाईट असेल की नसेल.
तर इथनं मी विनंती करतो पंच आपला सॉफ्ट डिसिजन का असेल वाईट ना, पण या ठिकाणी आपण पाहता टीव्ही अंपायरच्या द्वारे आपण सांगू इच्छितो की हा बॉल डॉट असेल. यस, निर्धाव बॉल. अगदी पाहू शकाल टीव्ही अंपायरने चेक केलं. इथनं पण पाहता हा बॉल इथनं मात्र डॉट येतो. अगदी पाहता रेफर केलं टीव्ही अंपायरला कॅप्टननं, आणि आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी तो बॉल इथं आपल्याला निर्धाव पाहायला मिळतं. म्हणजे इथं आपण जर विचार केला तर अगदी चांगला एफर्ट दिसतो बॉलिंग ट्रॅकवरती अतिश वाघचा. बॉल आतापर्यंत समाप्त झाले, टोटल 4. अजूनही 2 बॉल्स आहेत ना खेळ बाकी आहे. 2 बॉलचे आपण जर विचार केला तर अजून गणित बाकी आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं फेकायचं होतं स्क्वेअर लेगला. हा बॉल मिडल स्टंपवरनं रिलीज झाला. गजानन ऑन स्ट्राईकला. अगदी पाहता बॅटम बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. आणि इथनं मात्र आपण पाहता तर 5वा बॉल समाप्त झाला. अंतिम 1 बॉल इथनं शिल्लक असेल. गोलंदाज अतिश वाघचा. धावा दापटलावरती फक्त आणि फक्त 13 धावा दापटलावरती. लॉस ऑफ 2 विकेट. दक्ष इलेव्हन मोदर टीम. डॉट बॉल. यस, तिसरं षटक समाप्त झालं आणि 3 षटक म्हणजे 18 बॉल इथनं समाप्त झालं. धावा दापटलावरती आतापर्यंत दक्ष इलेव्हन मोदर टीमच्या 13 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. या बोली पहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मनीष तांबरे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. बघायचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळते. गजानन आणि बालाराम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता 6 बॉलात आणि इथनं मात्र स्लॉगवरचं षटक चालू होतं. अगदीचा विचार केला तर इथनं मात्र मोठे फटके मारावे लागतील. मोठे फटके इथं मारले जातील का? एस पाता बॅक टू बॅक 2 चौकार इथनं मारले गेले. फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 2 चौकार आले तर सन्माननीय धना वाघमारे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. हा बॉल चांगला आलांदा कार्पेटनं स्क्वेअर लेगला अगदी अक्रॉस द लाईन फटका चांगला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत किशोर 11 खरबे टीमचे. बॉलला अडवलं जाईल आणि पाहता इथनं मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिला शेरा यावेळी मात्र आपण पाहायला गेला आणि तिथे मात्र अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा आल्या. यावेळी पहा अजून एक मोठा तडका. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट फाईन लेग रिझनला. सीमा रेषा पलीकडे येतोय दमदार फटका. और तुझसे मिलते समय हल्के बजाते बजाते मेरा टिपूस टूट गया. यावेळी पहा विकेट हॅट्रिक साठी नो बॉल असेल. यस, 5 धावा नशिबाचा पंजा पाहायला मिळेल. दक्ष इलेव्हन मोदर टीम सगळं आपण पाहिलं तर इथनं मात्र काळ्या पालट होईल का? 5 धावा आणि फ्रीट पुढच्या बॉलवर असेल. यस, पहा इथनं मात्र उघडा डोले पहा नीट पुढचा बॉल असेल फ्रीट. यावेळी पाहायचं हा बॉल इथनं इट इज अ व्हाईट बॉल. फ्रीट कंटिन्यू असेल बघा. आणि इथं आपण पाहू शकाल या ठिकाणी आमचे आकाश सवारे व्यासपीठावरती मॅच लॉन्च करतात. त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल गोलंदाजाला. हा बॉल इथनं व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट आला आणि धावेचा विचार केला तर धावा संख्या जाऊन पोहोचली. आता 22 धावा धापटल्यावरती बॉल इथनं पाहिलं तर एकच बॉल इथनं समाप्त झाला. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथनं पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट आले. नो बॉल म्हणजे फ्रीट कंटिन्यू असेल पंच. यस, फ्रीट कंटिन्यू असेल पुढच्या बॉलवरती. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल आपण स्ट्राईकला फलंदाज इथनं बाळाराम. यावेळी पहा चांगला बॉल पाहायला मिळाला. गुडला स्पॉटचा बॉल पडल्यानंतर अगदी पाहिलं तर जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. परंतु तिथे विकेट किपरनं अगदी विचार जर केला तर चाणक्य बुद्धीनं अगदी चांगलं विकेट किपिंग पाहायला मिळते.
यावेळी आपण पाहू शकाल तर हा बॉल इथून डॉट येतो. 2 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विकेट हॅट्रिक साठी तब्बल आपण पाहतो तर आमचे आकाश सवारे या ठिकाणी मॅचला एन्जॉय करतात. खरबे टीमचे अगदी पहिले तर समर्थक आहेत आणि टीम मेंबर देखील आहेत. त्यांच्याकडनं स्पर्धेतील आपण जर विचार केला तर खरबे टीमच्या गोलंदाजाला हॅट्रिक साठी 5,000चा कॅश प्राइज दिला जाईल. यावेळी पहा सटीक लेंथ, अजून एक डॉट बॉल इथे बघायचं. धावसंख्या धावपटलावरती जर विचार केली ना तर इथं मोदर टीम आतापर्यंत 22 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. तर या ठिकाणी पाहता बॅटिंग करताना इथनं मोदर टीमनं अगदी पाहता रिव्ह्यू घेतला. बघू शकाल, चेक केलं जाईल. इथे पहा खरबे टीमनं देखील एक रिव्ह्यू घेतला आणि मोदर टीमनं देखील घेतला. आता जाऊया आपण टीव्ही अंपायर कडे रेफर केलं जाईल. हा बॉल इथनं वाईट असेल की निर्धाव असेल. यस, इट इज अ डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू संपला मोदर क्रिकेट संघ. आता पहा इथं मात्र एक एक रिव्ह्यू होते ते संपवले गेलेत खरबे टीमला देखील आणि मोदर टीमला देखील. यावेळी पहा बॉल इथनं बघायचं. आपण जर पाहिलं तर क्लोज एन्काउंटर पाहायला मिळाला असता, परंतु आपण जर विचार केला तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथनं मात्र खरबे टीमचा गोलंदाज पाहायला मिळतो. यावेळी मनीष तांबरे यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथनं गोलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतं. बॉल समाप्त झाले आतापर्यंत 4. यावेळी पहा पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मनीष लाईन भरकडतो. अजून एक डॉट बॉल आलं, म्हणजे अजूनपर्यंत पाहिलं तर यावेळी आपण व्हाईट बॉल असेल, सॉरी व्हाईट बॉल इथं मात्र दर्शवला जाईल आणि व्हाईटच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 24 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. ज्यावेळी 5चा आडवा पाठणं अगदी फटका चांगला डीप मध्ये चालला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला 1 धाव आली. एका धाब्याने आपण पाहू शकाल 25 धाबा इथे धावपटलावरती कंप्लीट झाल्यात. पाहता त्यानंतर व्यासपीठावरती आम्ही आमंत्रित करतो सन्माननीय या ठिकाणी आमच्या समीरदादा मुकणे यांच्या निकटवरती आपल्याला पाहायला मिळतील प्रवीणजी खंडवे आणि हेमंतजी बांगारे सर देखील यांचं स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. आणि त्यानंतर पाहू शकाल त्रिवेणी संगम उत्तम पाटील सर या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि सुरेशजी कैवारी सर यांचा आवाज आपण आज ऐकताय व्यासपीठावरती आणि आमचे मारुती पवार सर देखील व्यासपीठावरती आहेत. यावेळी 5चा बॉल अगदी यावेळी बॉडीवरती आदळला आणि इथनं मात्र एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीनं अगदी षटक क्रमांक समाप्त झाला ते म्हणजे 4थं आणि 4 षटकांच्या अखेरीस इथनं दक्ष 11 मोदर टीम जाऊन पोहोचली. टोटल 26 धावा धावपटलावरती. लास्ट ऑफ आपण पाहिलं तर 2 विकेट्स. आज पाहू शकाल आपण 4 षटकामध्ये 26 धावा. अप्रतिम गोलंदाजी साकारले किशोर 11 खरबे टीमनं.
पाहू शकाल आपण इथनं मात्र आता करवई टीम साठी सुवर्ण संधी असेल. सुवर्ण संधी असेल करवई टीमला. आपण पाहू शकाल पहिल्या बॉलवर जर षटकार आलं ना पॉवर प्ले मध्ये तर या ठिकाणी त्या फलंदाजाला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आमचे धना वाघमारे असतील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल पहिल्या बॉलवर जर षटकार आला तर. आणि त्यासोबत दिनेश वाघ ही जोडी बाजाराच्या आतमध्ये जरूर दाखल होईल. आणि इथं मात्र आपण पाहू शकाल अगदी जर विचार केला तर दिनेश वाघनं जर 3 बॉल 3 षटकार मारले तर इथं मात्र आपण पाहू शकाल यश वाघ यांच्याकडनं आपण पाहू शकाल जरी जर विचार केला तर दिनेश वाघ यांचे छोटे बंधू आहेत आणि त्यांच्याकडनं इथे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्यानंतर पाहू शकाल अगदी जो फलंदाज स्ट्राईक एंडला असेल त्या फलंदाजानं पहिल्या बॉलवर जर षटकार मारला तर इथनं मात्र आमचे धना वाघमारे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. अगदी पहा इथनं सुवर्ण संधी असेल खरवई टीमला. किशोर 11 खरवई टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहा बदलापूर अंबरनाथ विभागामध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला राहिलाय ना तो खरवई संघ आज खालापूर तालुक्यामध्ये उतरला. आणि एका बाजूला आपण पाहता पनवेल परिभागामधील पनवेल तालुक्यातील दक्ष 11 मोदर संघ ज्यांच्या नावाचा अगदी मोठा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. आमने सामने 4 षटकं आणि आता विजयासाठी गरज आहे 27 धाब्यांची. निश्चितच प्रमोद सर जर सामना पाहिला तर 2 तालुक्यामधून ही लढत पाहायला म्हणजे मिळते. कारण खरवई जर टीमचा विचार केला तर अंबरनाथ तालुक्यामधून ही टीम आपल्या इथे व्हॅल्यू झाले प्रस्थान झाले आणि त्यांच्या समोर भिडत असलेली दक्षिण 11 मोदर हे पनवेल तालुक्यामधून इथे उपस्थित म्हणजे 2 तालुक्यामध्ये ही लढत ह्यामध्ये प्रथम नाणेफेकचं कौल जिंकून तर निश्चितच प्रमोद सर आपण पाहतोय एक बाजूला मोदर आणि एक बाजूला पाहिलं तर खरवई या 2 संघांचा जर विचार केला तर 2 तालुक्यामधून ही लढत आपल्याला पाहायला मिळते जिथे प्रथम नाणेफेकचं कौल जिंकून खरवई टीमनं फील्ड घेतला होता आणि 4 षटकामध्ये काय कमबॅकिंग पाहायला मिळाली. फक्त धावा 24 चेंडूमध्ये दिल्या त्या फक्त आणि फक्त 26. हालांकि जिस तरह 24 गेंदों में 26 रन दिए किस तरह डिफेंड कर पाएगी 24 गेंद पाहिलं तर इथनं पहिला गडी गारद झाला पहिला झटका
किशोर 11 खरवे टीमला बसेल आणि फलंदाज बाद झाला दिनेश वाघ. बॅक टू द डगआउट. पहिला झटका किशोर 11 खरवे टीमला. तो बिल्कुल सही प्रमोद सर. यहाँ पर पहली गेंद पर पहली बड़ी मछली जाल में फंसती हुई. हालांकि जिस तरह बड़ा हिट खेलने का प्रयास था बल्लेबाज दिनेश, जरूर नहीं थी शायद इस शॉट की. हालांकि 24 गेंदे 26 रनों की जरूरत, 27 कितनी 27 रनों की जरूरत, बड़े हिट की जरूरत थी नहीं. हालांकि सिंगल डबल का प्रयास यहाँ पर अगर खरवे टीम यहाँ कर सकती है तो आसानी से ये 27 रन चेस कर सकती है. लेकिन वो सोच, वो मंसूबा ये भी होना जरूरी है बल्लेबाजी करते हुए समय टीम खरवे के भीतर. तर पुढचा सामना असेल जय वाघोबा तामसाई क्रिकेट संघ त्यांना फाईट करेल गावधवी स्पोर्ट्स कोंडेवाल. लगेच रिपोर्टिंग करायच्या. या वेळी बॉल पॉइंट रिझन मध्ये चालला. एक धाव कंप्लीट झाली. इथे पाहायचं अशा रीतीने गोलंदाजी करावी लागेल. अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट देखील जबरदस्त साथ देतो गोलंदाजाला. पहिल्या बॉलवरती विकेट आलं, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. धावसंख्या यावेळी मात्र 1 श्री गणेश झाला, तो म्हणजेच किशोर 11 खरवे टीमचा. बिल्कुल सही है प्रमोद सर के. अगर 27 रन बचना है तो इस तरह गेंद डालनी भी जरूरी है गेंदबाजी करने वाली टीम. ओहो, लेकिन खराब गेंद डालना चाहते थे कि और डाल बैठे के. यस, आपण जर हॅलो चेक यस आपण जर पाहिले ना पवार सर, तर इथनं जर विचार केला ना तर कालची रात्र होती. व्हाईट बॉल साठी देखील इथे बक्षिसांची आतिषबाजी झाली होती. परंतु आज पाहायचा व्हाईट बॉल नंतर हा बॉल पहा कव्हर रिझनला चालला. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु पहा आमचे किसन कांबडी काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं कव्हर मध्ये. एक लेजेंड क्रिकेटर म्हणून ओळख आहे मोदर टीमची. बिल्कुल सही प्रमोद सर. यहाँ पर गेंद को संभाल लिया बड़ी चालाकी से, बड़ी तालमेल से. एक रन बड़ी आसानी से चुराते हुए दोनों बल्लेबाज. यावेळी पाचचा गोलंदाज योगेश पारधी. हा बॉल पहा बॉडीवरती धरला, जड मध्ये गोलंदाजी केली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहता खरवई क्रिकेट संघानं गोलंदाजी केली ना, बादल सबारे असेल अनेकांनी 4 गोलंदाज ठरले. अगदी पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी केली होती. परंतु इथं जर विचार केला तर आता योगेश पारधी देखील तेवढीच चांगली गोलंदाजी करतो. इथनं पहा 3 धावा दापटलापती लागल्या गेल्यात. तर टॉस इथे केला जातो प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जय वाघोबा तामसा टीमने टॉस जिंकला. पहिल्यांदा डिसिजन द्या आम्हाला लगेच तामसा टीम. इथनं पाहायचं लॉफ केला, आडवा पाटणा मिड विकेट रिझनला बॉल चाललाय. इथे पाहायचं शेवटच्या मोमेंटला अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथे क्षेत्ररक्षक अगदी तैनात आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी पात्र पाहू शकाल रवी भगतच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आणि यावेळी जर विचार केला बॉलवरती धावा आल्या, फक्त सिंगल आली आणि संघाची टोटल धावसंख्या 4 अंकावर जाऊन पोहोचली. बॉल समाप्त झाले 5. अंतिम एक बॉल मॅन्डेटरी पावते षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. योगेश पारधी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. बिल्कुल बिल्कुल सही प्रवीण सर. लेकिन ये कैच होना जरूरी था क्योंकि यावेळी पाहायचा डाऊन द ग्राउंड फटका सरळ बॅटने खेचला. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. शेवटच्या बॉलवर 1 धाव आली. टोटलचा विचार केला तर पहिलं षटक समाप्त झालं आणि अखेरीस धावा दापटल्यावरती लागल्या 5. आता इथं पहा मित्रांनो टार्गेट होतं 27 धावेचं, अजून 22 धावेची गरज आहे. जरूर एक ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है. हालांकि जिस तरह 27 रनों का पीछा करते हुए बल्लेबाजी. यस हॅलो चेक बंद होतोय.
हालांकि एक ओवर का यहाँ पर खेल समाप्त हो चुका है दोस्तों, लेकिन आने वाले 18 गेंदों में जरूरत है जीत के लिए अभी भी। हेलो चेक, हेलो चेक। दोन्ही चेक कर जरा। यहाँ पर खराब गेंद, हालांकि वाइड एयर का डालने का प्रयास था, लेकिन यहाँ पर गेंदबाज कर बड़े थे गलती, और हम पर संजय वाघमरे यहाँ पर इशारे देते हुए ये खराब गेंद। हेलो हेलो, तो हम पर इस गेंद का निर्णय क्या रहेगा? डॉट गेंद, बिल्कुल सही। बल्लेबाज के हाथ से बल्ला छूटा। एक तकदीर अच्छी थी, जो शॉर्ट लेग में फील्डर तैनात थे उसके सर में नहीं गिरा। ये गेंद बड़े आसानी से खेले, मिड विकेट। हॅलो चेक. इथनं पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पिंटूला आपण पाहता. पहिला बॉल वाईट फेकला, दुसऱ्या बॉलवरती 0 आला, तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिला तर एक धाबीतनं खर्च केली गेली. यावेळी 5 गोलंदाज तयार. अगदी पाहिलं तर सटीक लेन पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी पहा आडव्या बॅट बॅक पॉइंटला जागा निर्माण केली, तिथे क्षेत्ररक्षक भैया चेंडू जाय सीमा रेषा पलीकडं चौकार. 4 धाबा आणि 4 धाबाच्या मदतीने पाहिलं तर इथं आपण पाहू शकाल ऋतिकच्या बॅट मधून हा चौकार आला. टोटल धाबा ते 11 लागल्या गेल्या. 27 धाब्यांचं समीकरण आहे. आणि इथनं बघायचं अजूनही समीकरण बरंच बाकी आहे मित्रांनो. इथनं बघायचं बॉलिंग ट्रॅकवरती पिंटूला पाहता आतापर्यंत 3 बॉल त्याने अगदी सटीक फेकलेत. एक चौकार पाहायला मिळाला, एक बॉल वाईट देखील पाहिला होता. टोटल 3 बॉल इथे काउंट झालेत. गोलंदाज तयार. मैदानाच्या आतमध्ये बादल सवारी ऋतिक सवारी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. यावेळी पहा बॉल हवे चाला मिड विकेट रिजनला. एक धाव कंप्लीट झाली आणि एकीपेक्षा जास्त काही देणार नाहीये. यावेळी फंबलिंग, यावेळी पहा जजमेंट चुकलं आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीने संघ पुढे जाईल. प्रत्येक बॉलवरती पहा मित्रांनो समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉलचा किती खेळ समाप्त झाला. धावा दापटलावरती आपण जर पाहिलं तर इथं 13 धावा दापटलावरती लॉस ऑफ 1 विकेट किशोर 11 खरबे टीम. तो परवेज यहाँ पर जरूर हमने देखा मिड विकेट की तरफ गेंद खेला था, हालांकि फील्डर वहां पर मौजूद था, लेकिन गलती कर बैठे फील्डर थे योगेश. यावेळी पहा बॉल इथनं जर विचार केला तर अगदी 50चा बोर्ड जाईल आकाशाकडे आणि विकेट सोडावे लागेल. फलंदाज मैदानाच्या बाहेर किशोर 11 खरबे टीमला अजून एक इथं धक्का बसेल. फलंदाज ऋतिक बॅक टू द डगआउट. अगदी पाहिलं तर दक्षिण 11 मोदक टीमचे पॅकर्स अक्षय पाटील कानपोली यांच्याकडनं अगदी पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर प्रत्येक डॉट बॉलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज त्या गोलंदाजाला दिलं जाईल. बघायचा बक्षिसांची अतिशबाजी केली जाते. परत इथनं आता खरबे टीम आपण अडचणीमध्ये येऊ नका म्हणजे झालं. अगदी पाहिलं तर दूरचा प्रवास आणि यावेळी पहा इथनं मात्र जर सामना जिंकला दक्षिण 11 मोदक टीमनं, दक्षिण 11 मोदक टीमनं सामना जिंकला तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय पाटील यांच्याकडे दिलं जाईल. आयोजक करताना 5000 दिले जातील. यावेळी पहा बॉल बॅकवर्ड पॉइंट रिझनला चालला. चेंडू सीमा रेषा पलीकडे येतो. अजून एक चौकार.
दोन गडी आतापर्यंत बाद झालेत आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती इथनं जर विचार केला तर पिंटूचं षटक समाप्त झालं आणि जर विचार केला तर इथनं धावा 17 लागल्या. येणारे 12 बॉल आणि इथनं मात्र आपण जर पाहिलं तर विजयासाठी अजून गरज आहे. 12 बॉल आणि विजयासाठी अजून 10 धाब्यांची गरज आहे. 12 बॉल 10चं समीकरण किशोर 11 खरबे टीमसाठी असेल. जरूर प्रोफेसर यावेळी पहा 12 बॉल आणि 10 धाब्यांची गरज आहे विजयासाठी किशोर 11 खरबे टीमला. परंतु इथनं जर विकेट आलं तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाजाला. डॉट बॉल आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि सामना जर जिंकला ना दक्ष 11 मोदर टीमनं तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल मोदर टीमला आणि त्यानंतर 5000चं कॅश प्राइज असेल ते म्हणजे सोंडाई माता चषकाला. अगदी पहिला अक्षय पाटील आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. आणि इथं जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज यश. यावेळी पहा हवेत बॉल फटका जबरदस्त आहे. स्टँड अँड डिस्पॅच दंतनी षटकार. सॉंग आपल्याला ऐकायला मिळालं. अगदी अशी गाणी लावा मित्रांनो. डीजे मास्टर आपल्याला विनंती असेल या गाण्यांची गरज आहे. आता या शेवटच्या 2 रात्री आहेत ना अशा गाण्यांची गरज आहे. प्रेक्षक वर्गाला नाचवलं पाहिजे. अगदी पाहता जाऊया मैदानाच्या आतमध्ये षटकाराला स्टँड अँड डिस्पॅच फटका पाहायला मिळाला. 7 धाबांच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या लागली गेली 23 धाबा. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी किशोर 11 खरबे टीमला. यावेळी पहा जडमध्ये बॉल फेकला. वाडिश लॉंग ऑफला चालला. अगदी पाहिलं तर तिथे 2 क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलला डबल मध्ये चित्याच्या सप्लायने कंप्लीट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग परंतु थांबवलं जातं. पहा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बादल सवारी मनीष ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. बादल एक मोठा खेळाडू आपण पाहिलं तर ज्यानं खरबाई गावाचं नाव आतापर्यंत जर विचार केला तर पूर्णपणे रायगड जिल्ह्यामध्ये घेतलं जातं त्या बादल सवारी मुलं घेतलं होतं. आपण मित्रांनो एक मोठा संघ खरबाई संघ मैदानाच्या आतमध्ये मोदर संघ देखील तेवढाच चांगला संघ मानला जातो. हा बॉल पहा आलांदा करबडनं सन्मान दिला गेला. डीप मध्ये चालला. इथे पाहू शकाल स्क्वेअर लेग आणि मिड विकेट रिझनच्या मधोमध बॉलला पकडलं जातं आणि आपण पाहिलं तर या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2च्या मदतीने आपण जर विचार केला तर सामना जिंकला तो म्हणजे सिद्ध मात्र किशोर 11 खरबे टीमनं. विश ऑल द बेस्ट किशोर 11 खरबे टीम आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक इथं मात्र दक्ष 11 मोदर टीम.